नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या आर1 मराठी कथा या चॅनेलमध्ये। तर मित्रांनो, आजचा किस्सा खूप रोमॅन्टिक असणार आहे, त्यामुळे संपूर्ण कथा नक्की ऐका। मी माझ्या खोलीत बसून टीव्ही बघत होतो, मग माझी सावत्र आई माझ्या रूममध्ये आली। मला ती खूप आवडत होती। मी सुरुवातीपासून तिच्याबरोबर ते काही करण्याचा विचार करत होतो, पण ते कधीच करू शकलो नाही। मी म्हणालो, काय झालं आई, काही काम आहे का? ती म्हणाली, नाही, फक्त तुला असंच भेटायला आले आहे। तू काय करत आहेस? मी म्हणालो, काही नाही, फक्त सिनेमा बघत होतो। मग मम्मी माझ्या शेजारी बसली आणि ती पण सिनेमा बघायला लागली। मग मम्मी म्हणाली, तू हा सगळा फालतू सिनेमा बघत राहतोस का? कधी कधी ते चित्रपटही बघ, आता तू मोठा झाला आहेस। मी म्हणालो, कोणता सिनेमा? मग मम्मीने मला तिच्या फोनमध्ये ते दाखवले आणि म्हणाली, हे सिनेमा। आधी तर मी घाबरलो। मम्मी म्हणाली, नीट बघ, तू का घाबरत आहेस? मग मी मम्मी बरोबर ती सिनेमा बघायला लागलो। आज मम्मीची कृती थोडी बदलली आहे। मला वाटलं आज मम्मीला काय झालंय। मग मम्मी म्हणाली, तू कधी असं केलं आहेस का? मी म्हणालो, असं कधीच केलं नाही। मग मम्मी म्हणाली की तू माझ्याबरोबर मिळून करशील का? मी म्हणालो, मम्मी तुझ्याबरोबर? मग मम्मी म्हणाली, हो माझ्याबरोबर। असे करायला तुला काय प्रॉब्लेम आहे का? मी म्हणालो, काहीच नाही, ही तर माझ्यासाठी आणखी चांगली गोष्ट आहे। मग आई बेडवर झोपली आणि म्हणाली, पटकन दरवाजा बंद करून ये। मला खात्री नव्हती की आई माझ्याबरोबर असे करायला तयार होईल, आणि तसेही ती स्वतःला किती वेळ थांबवणार, कारण पप्पा जाऊन 3 वर्षे उलटून गेली होती आणि या 3 वर्षात आईच्या पडीक जमिनीवर पाण्याचा थेंबही नव्हता। तिची जमीन पूर्णपणे कोरडी पडली होती। माझे वडील असतानाही ते आईशी चांगले वागू शकले नाही। एके दिवशी माझे सावत्र आई आणि वडील दोघेही एकमेकांशी भांडत होते, तेव्हा मी ऐकले होते की मम्मी बोलत होती, आता मला तुझ्याबरोबर राहायचे नाही, मला तुझ्याबरोबर मजा येत नाही। पप्पा म्हणत होते की तू बाई आहेस का? तुला नेहमी तेच हवे असते। आता मी तुझ्यासारखाच तरुण तोडीच आहे, जे तुला 3-4 तास करत राहील। माझे वडील आणि माझी सावत्र आई यांच्यात वयात खूप अंतर होते। माझे वडील 54 वर्षांचे होते आणि माझी सावत्र आई 30 वर्षांची होती। त्यांनी प्रेमविवाह केला होता। माझ्या सावत्र आईचे माझ्या वडिलांवर नव्हे तर त्यांच्या संपत्तीवर प्रेम होते, पण माझे वडील हे पूर्णपणे अनभिज्ञ होते। माझे वडील ज्या कंपनीत मॅनेजर होते त्याच कंपनीत माझी सावत्र आई देखील काम करत होती। जेव्हा तिला कळले की पप्पांचा पगार चांगला आहे, तेव्हा तिने पप्पांवर प्रेम करण्याचे नाटक केले आणि त्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न केले। यात माझ्या वडिलाची खूप मोठी चूक होती, कारण मी आईच्या पोटात असताना त्याने माझ्या आईला सोडले। आईला सोडून गेल्यावर त्याने दुसरे लग्न केले। जेव्हा पप्पांच्या लक्षात आले की माझी सावत्र आई फक्त त्यांच्या पैशांसाठी सोबत आहे, तेव्हा त्यांनी मला त्यांच्याकडे बोलावले आणि मला संपूर्ण सत्य सांगू लागले। मग मी पप्पांना म्हणालो, आता तुम्ही काळजी करू नका, आता मी इथे तुमच्या बरोबर राहील। बाबांनी मला सावत्र आईला माझी ओळख सांगायला मनाई केली। मी व्हरांड्यात बसून चहा पीत होतो तेव्हा सावत्र आई आली। ती माझ्याकडे बघून म्हणाली, तू कोण आहेस? म्हणून मी खोट बोललो की मला इथे ड्रायव्हरच्या नोकरीसाठी ठेवण्यात आलं आहे। मग ती म्हणाली, बाय द वे, तुझं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे, मग तू ड्रायव्हर म्हणून का काम करतोस? मी म्हणालो, काय करू मॅडम, मला दुसरं काहीच काम नाही। मग सावत्र आई मला एकदम रोमॅन्टिक पद्धतीने म्हणाली, तू फक्त कार चालवतो का त्यांना दुरुस्त पण करतो? मी म्हणालो की तुम्ही जे विचार करत आहात ते पण करतो। सावत्र आई म्हणाली, मग ठीक आहे, कारण माझ्याकडे एक गाडी आहे आणि मला ती दुरुस्त करून घ्यायची आहे। मग ती खोलीत निघून गेली। खरं सांगायचं तर सावत्र आई मला खूप छान दिसत होती। तिला पाहून मी सगळं विसरून गेलो होतो। ती कोणत्या गाडीबद्दल बोलत होती हे मला समजत होतं। हळूहळू काही दिवस निघून गेले। मग एके दिवशी पप्पांची तब्येत खूप खराब झाली। डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात दाखल करायला सांगितलं। काही दिवसांसाठी ते औषधावर जगले
मग एके दिवशी त्यांचं निधन झालं. पप्पा गेल्यानंतर मला अजिबात दुःख वाटलं नाही, कारण त्यांच्यामुळे माझ्या आईचं आयुष्य बर्बाद झालं. लोकांनीही मला टोमणे मारले. जेव्हा माझी आई शेवटचा श्वास घेत होती तेव्हा मी तिला वचन दिले होते की मी माझ्या कपाळावरून सावत्र बाप असल्याचा कलंक पुसून टाकेन. मग हळूहळू काही दिवस निघून गेले. माझी सावत्र आई माझ्यावर खूप प्रेम करू लागली. मलाही ती खूप आवडली का माहित नाही. आता मी तिला गुपचूप पाहू लागलो. एके दिवशी ती किचनमध्ये स्वयंपाक करत असताना मी तिला बघत होतो. मग अचानक ती माझ्याकडे पाहू लागली. मी लगेच माझा चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. त्यानंतर ती माझ्याकडे आली आणि मला पाहून म्हणाली, मला पाहून तुला काय विचार येतात? मी म्हणालो, खरं सांगू का, तर मला तुझ्याबरोबर करायचे आहे. तर ती म्हणाली, मग करत का नाहीस? एवढे बोलून ती स्वयंपाकघरात गेली. मला वाटले की कदाचित माझी सावत्र आई माझ्याबरोबर ते करायला तयार असेल, पण मला थोडी शंका येत होती, कारण ती मोकळेपणाने बोलत नव्हती. त्यानंतर मी जेवण करून मी माझ्या रूममध्ये झोपायला गेलो. रात्री मला शेजारच्या रूममधून काही आवाज ऐकू आला. मग मी बाहेर आलो आणि रूममध्ये मी पाहिलं तर मला आश्चर्य वाटलं. सावत्र आईने एक मोठी काकडी घेतली. मी तर बघतच राहिलो. माझी सावत्र आईसुद्धा हे काम करते असं मला कधी वाटलं नव्हतं. मी अर्धा तास तिथे उभं राहून पाहत राहिलो. त्यानंतर मी माझ्या खोलीत आलो. मग रात्रभर माझ्या मनात तीच गोष्ट फिरत राहिली. मग सकाळी उठल्यावर बघितलं तर सावत्र आई आंघोळ करून पूर्ण तयार झाली होती. मी म्हणालो, काय झालं मॅडम, कुठेतरी जायची तयारी करत आहोत का? मग ती म्हणाली, नाही तर. मी म्हणालो, आज तू अप्रतिम दिसतेस. ती म्हणाली, असं? तर मी तुला अप्रतिम दिसते? मी म्हणालो, हो. मग ती म्हणाली, तू रात्री जे काय पाहिलंस ते सगळं कसं दिसलं? मी शांत झालो. सावत्र आई म्हणाली, तू गप्प का बसलास? मी तुला काहीतरी म्हणत आहे का? मी फक्त तुला विचारत आहे. मी म्हणालो, आजपर्यंत मी फक्त सिनेमात ते सगळं पाहिलं आहे, पण मी ते कधीच केलं नाही. मग सावत्र आई म्हणाली, तू खोट बोलत आहेस. मी म्हणालो, खरंच मी हे कधीच केलं नाही. मग ती म्हणाली, तू एवढा मोठा झाला आहेस, तुझी गर्लफ्रेंड नाही का? मी म्हणालो, खरं सांगायचं तर मला मुली खूप कमी आवडतात आणि आंट्या खूप जास्त आवडतात. मग सावत्र आई म्हणाली, तू मोठा खेळाडू दिसतोस. मग ती म्हणाली, ठीक आहे, मी तुला एक गोष्ट विचारू का? मी म्हणालो, हो विचार. मग ती म्हणाली, तुला मी कशी वाटते? मी म्हणालो की तू एकदम मला आवडणाऱ्या बायकांसारखी दिसतेस. त्यानंतर सावत्र आई हसायला लागली. ती म्हणाली, मी तुला ती संधी दिली तर तू करशील का? मी म्हणालो, तू खोट बोलत आहेस. मग ती म्हणाली, नाही, मी खरं बोलत आहे. मी म्हणालो, तुझं लग्न झालंय, त्यामुळे तुला अनुभव आधीच आला असेल. ती म्हणाली, लग्न हे फक्त नावापुरतं आहे. खरं तर आजपर्यंत लग्नानंतर स्त्रीला हवं ते सगळं मला मिळालं नाही, म्हणूनच मला ते खूप करावंसं वाटतं. मी म्हणालो, सगळं ठीक आहे, पण मला थोडी भीती वाटत आहे. मग सावत्र आई म्हणाली की तू का घाबरतोस आणि हे सगळं करणं कॉमन आहे. मग मी म्हणालो, ठीक आहे, मी करायला तयार आहे, पण आपण हे करायचं कुठं? मग सावत्र आई म्हणाली, तू एक काम कर, आज तू माझ्याच खोलीत झोप, आपल्याला बरं होईल. मग मी पण हो म्हणालो. मग संध्याकाळ झाली. आम्ही जेवण करून क्रिकेट खेळायला रूममध्ये गेलो. सावत्र आई जेव्हा मैदानात आली तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो. मला खूप बरं वाटलं, कारण हे सगळं मी आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. त्यानंतर आमचा कार्यक्रम सुरू झाला. आम्ही खूप चांगला कार्यक्रम केला. मी खूप चौके छक्के मारले. सावत्र आई म्हणाली, तू खूप चांगली बॅटिंग करतोस. मी संपूर्ण मैदान वल्ले केले होते. त्यानंतर केव्हा झोप लागली मला कळले नाही आणि आम्ही झोपी गेलो. मित्रांनो, R1 मराठी या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. त्याचा कोणाच्या जीवनाशी, धर्माशी किंवा समाजाशी काहीही संबंध नाही. जर तो कोणाच्या आयुष्याशी संबंधित असेल तर तो योगायोग समजला जाईल. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. धन्यवाद.